मी अंबालाल जैन, राहणार पालघर. मला 3 मार्च 2025ला स्ट्रोक आला होता. मग त्याच्यानंतर मी रिलायन्स फाउंडेशन मुंबईला उपचार घेतले. मग तिकडनं डिस्चार्ज झाल्यावर मी वापीला फिजिओथेरपिस्टचं एक सेंटर आहे, तिकडे ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर मी इंदूरला ट्रीटमेंट घेतली. परंतु माझा उजवा हात आणि उजवा पाय हा फार जड राहायचा आणि तो तसाच होता. त्याच्यात काय जास्त फरक पडला नाही. घरी पण फार व्यायाम केले, फिजिओथेरपिस्ट लागला, पण काय त्याच्यातून पाहिजे तेवढं इनपुट निघालं नाही. मग यूट्यूबला मला जनसेवा हॉस्पिटलबद्दल कळलं. मी ते यूट्यूबवर सर्च केलं, गुगलवर केलं, त्यांचे व्हिडिओ वगैरे पाहिले. तर त्यांचं पॅकेज होतं 27,000 रुपये. त्याच्यात 10 दिवस राहायचं, 2 वेळेचं जेवण, सकाळचा नाश्ता आणि संपूर्ण ट्रीटमेंट. तर पहिल्यांदा मला पण असं संकोच वाटलेला का 27,000 रुपयामध्ये एवढं कसं पॉसिबल होईल. मी त्यांचे रिव्ह्यू बघितले, पेशंटचे इंटरव्ह्यू बघितले, 1-2 पेशंटना कॉल करून विचारलं. तर त्यांनी सांगितलं का नाही फार चांगलं आहे, आम्हाला फार फरक पडला. मग त्या हिशोबाने मग मी इकडे आला. मी इकडे आल्यानंतर बघितलं इकडचा स्टाफ फार नम्रतेने वागतो आणि 10 ते 20% तर पेशंट असेच बरे होतात का डॉक्टर आणि मॅडम, सर आणि मॅडम आहेत ते पेशंटला आपले घरचे नातेवाईक या हिशोबाने ट्रीट करतात. जेवण पण घरगुती आहे, एकदम व्यवस्थित. आज मला 10 दिवस झाले. जो जड बनवतात त्यात 40 ते 50% हलकं मला फिलिंग होते. आता माझा हात वगैरे एकदम वरती, एकदम मूवमेंट करायला लागला. पाय पण आधी चालायला होत होतं पण फार जड होतं. आता त्या मनाने फार चांगलं वाटतं. माझी सगळ्यांना हेच आहे का एकदा येऊन खात्री करा. आणि गरिबांसाठी तर हे एक काय म्हणतो आपण त्याला, देवीचा एक प्रसाद त्या शब्द. कारण की आज 27,000मध्ये इम्पॉसिबल आहे, कुठेही हे भेटणार नाही. इकडे 10 दिवसाची ट्रीटमेंट देतात, जेवण आणि आपलेपणाने वागवतात. Thank you.